नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमधून सेंद्रिय शेती, जैविक शेती, वैदिक शेती, रासायनिक शेती याबद्दल भ्रम आणि संभ्रम आपण समजून घेणार आहोत आणि याविषयी चर्चा करणार आहोत. मग आपण जी आता शेती करतोय, आपल्याला काय वाटतं की आपण वैदिक शेती करतोय, रासायनिक शेती करतोय, जैविक शेती, सेंद्रिय शेती करतोय, आपल्याला असं वाटतं. पण मुळात म्हणजे आपण जी शेती करतोय ती आपण नैसर्गिक शेती करतोय. कारण की आपल्याला माती, हवा, पाणी, सूर्यप्रकाश आपल्याला निसर्गाकडून मिळत आहे. मग आपण हवा कोणत्या कंपनीची घेतो, पाणी कोणत्या कंपनीचं घेतो, सूर्यप्रकाश कोणत्या कंपनीचा मिळवतो, माती कोणत्या कंपनीची आहे आपली. मग ही तर निसर्गाचीच आहे ना. मग त्याच्यामुळं आपण नैसर्गिक शेती करतो. मग सेंद्रिय, जैविक, वैदिक, रासायनिक ह्या काय आहेत? कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यांचा हा प्रकार आहे. शेतीचा कुठलाही प्रकार नाहीये. म्हणून सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक हा शेतीचा कुठलाही प्रकार नाही. हा प्रकार कंपन्यांचा आहे आणि ह्या कंपन्यांचे आपल्याला प्रोडक्ट मिळतात आणि आपण ते प्रोडक्ट सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक नावाने ते प्रोडक्ट विकत घेऊन आपल्या पिकाला देत असतो. आणि ह्या प्रोडक्ट आपल्याला जे देत असतो, हे प्रोडक्टची गरज आपल्या पिकाला फक्त 10 ते 15% असते आणि आपण त्या प्रोडक्टवर 100% खर्च करत असतो. आणि 80 ते 85% जे आपल्याला निसर्गाकडून विनामूल्य मिळत असतं, आपण खर्च शून्यही करत नाही आणि त्याच्याकडे लक्षही देत नाही. मग आपली मुख्य हवा, सूर्यप्रकाश, पाणी, माती ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत पिकांच्या वाढीसाठी आणि पिकांसाठी. मग आपल्याला या निसर्गाने एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि जर आपण या निसर्गाने दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली, तर आपल्याला कुठल्याही सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिककडे जाण्याची गरज नाहीये. पण आज आपल्याला कंपन्यांनी निसर्गाचा मार्ग बंद करून वैदिक, जैविक, रासायनिक या कंपन्यांचा मार्गाकडे घेऊन चाललेले आहेत. म्हणजे आपण हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की आपल्याला कोणत्या मार्गाकडे जायचं आहे, शेती कोणत्या मार्गाने चाललेली आहे आणि हे कंपन्यावाले आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन चाललेले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे की शेतीचा मार्ग कोणता आहे. आज कोणतीही कंपनीचं आपण कितीही प्रोडक्ट घेतले तरी आपले ते एवढे प्रोडक्ट टाकावे लागतील की आपल्या मातीच्या वजनापेक्षा जास्त विकतचे प्रोडक्ट घेऊन जरी टाकले आपण, तरी ते मातीसारखं सोनं होणार नाही. म्हणून आपल्याला जी माती आहे, त्या मातीमध्ये निसर्गाकडून घेतलेल्या अवशेष किंवा निसर्गाकडून मिळालेल्या साधनांचा उपयोग करून आपल्याला शेती करावी लागेल. आपण जी सेंद्रिय शेती म्हणतो किंवा आपण कंपन्यांकडून जे सेंद्रिय खतं घेत असतो, तर ह्या कंपन्या हे सेंद्रिय खतं कसे बनवतात? वेगवेगळ्या पेंडी, कोंबड खत, ऊसाची मळी वगैरे असं कंपन्यांमध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून आणि मग ते आपल्याला विकत असतात. आता ते जे सेंद्रिय खत आहेत, ते खरंच शुद्ध असतील याची आपल्याला खात्री नाही. कारण की ते मिसळून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यात कोणते घटक अजून वेगळे टाकतात की ज्याचा रिझल्ट येत असेल आणि पटकन रिझल्ट येऊन ते झाड नंतर कोंब्यात जातं. म्हणजे असे काहीतरी घटक त्यांनी मिसळलेले असतील म्हणून ते शुद्ध असेलच याची आपल्याला खात्री नाही. तसंच जैविक जीवजंतू, जीवाणू, बॅक्टेरिया आहेत. आज कंपन्यांमध्ये बॅक्टेरिया तयार होतात, बॉटलमध्ये पॅकिंग होऊन येतात आणि ते बॉटलमधले बॅक्टेरिया आपण जमिनीत टाकतो. मग जमिनीत टाकल्यावर ह्या वातावरणात, ह्या मातीत, या मोकळ्या वातावरणात, ह्या मातीत ते बॅक्टेरिया सूट होतील किंवा ते किती दिवस जगतील याची आपल्याला खात्री नाही. त्याच्यामुळं आपण तेही सांगू शकत नाही. मग ते बॅक्टेरिया किती आणून टाकले, ते किती दिवस जिवंत राहतील, किती दिवस जिवंत राहतील आणि किती दिवस काम करतील आणि त्याचा खरंच आपल्या पिकाला उपयोग आहे का नाही, हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. म्हणून हा खर्चिकच विषय आहे. म्हणजे कंपन्यांची सेंद्रिय खतं आणायची, टाकायची आणि त्याचा फक्त तेवढ्यापुरता रिझल्ट येतो. आपल्याला वाटतं रिझल्ट आहे. परत महिने, दीड महिने झाले का त्याचा रिझल्ट कमी होतो. परत 1.5-2 महिन्यांनी सेंद्रिय खतं परत आपल्याला टाकावे लागतात. म्हणजे हा पण एक खर्चिकच विषय आहे आणि असे खर्च करून करून आपले पैसे जादा जाणार आहे. म्हणजे आपल्या पिकांना ते कायमस्वरूपी पुरणार नाही. तसेच जीवजंतू, जीवाणू, बॅक्टेरिया जे काही आपण कंपन्यांमधून आणतो, सुडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिले, मेटारायझम, बिवरिया, NPK बॅक्टेरिया, हे सर्व जे काही असेल ते बॅक्टेरिया आपण विकत आणतो आणि टाकतो. हे काही प्रकारचे बॅक्टेरिया विकत आणतो आपण आणि ते किती दिवस काम करतील, किती दिवस जगतील, पिकाला काय मदत करतील ते आपल्याला पण माहित नाही, हे सांगू शकत नाही. म्हणून बॅक्टेरियांचा खर्च सुद्धा आपला वाया जाणार आहे. आणि कंपनीमधून जे वैदिक आहे, आता वैदिकमध्ये काय आहे, कोणती जडीबुटी आहे किंवा कोणत्या प्रकारची जडीबुटी आहे, त्यांनी कंपनीमध्ये तयार करून ती पुड्यात पॅकिंग करून ते पॅकिंग प्रोडक्ट आपल्याला विकतात आणि आपण पैसे देऊन ते घेतो. मग आता ती जी वैदिक जडीबुटी आहे, ती काय आहे, कोणती जडीबुटी आहे, त्या विकणाऱ्याला सुद्धा माहिती नाही, तर आपल्याला काय माहित राहणार की त्याच्या पिकांना काय फायदा होणार आहे.
म्हणून मग आपण हे जे विकतचे आणून बाहेरून टाकतो याचा आपला फक्त खर्चच होतो. मग त्याच्यामुळं आपल्याला शेती परवडत नाहीये. मग 80 ते 85% जी ही निसर्ग शेती करतो, निसर्गाकडून मिळतात आपल्याला. जर 15% आपण या कंपन्यांची जरी शेती केली, सेंद्रिय, वैदिक, जैविक, पण 80 ते 85% आपल्या निसर्ग शेती करत असतो. मग त्याच्यामुळं आपण जर हे 15% जर कमी केलं आणि परत 15% जर निसर्गाकडून मिळवायचं ठरवलं, तर आपल्याला सेंद्रिय, वैदिक, जैविक हे निसर्गाकडून पण मिळू शकतं, कंपन्यांकडून न घेता. आता 80 ते 85% माती, हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे निसर्गाकडून मिळतं. परत आपल्याला हे राहिलेलं सेंद्रिय, वैदिक, जैविक आपल्याला 15% पण निसर्गाकडून घ्यायचंय. मग कसं घ्यायचंय? ते पण शुद्ध. काय करता येईल आपल्याला, की निसर्ग काय करतो, जे सेंद्रिय पदार्थ टाकायचे ते झाडाचे पानं, फुलं, फांद्या, मुळा हे जमिनीत कुजवतं आणि ते सेंद्रिय खत तयार होतं. मग आपण जे पिकं लावतो, समजा मका पीक लावलं, आपण मका पीक जर मक्याचं कणीस काढून घेतलं, तर मक्याच्या मुळ्या असतील, मक्याचं खोड असेल, पान असेल, हे जर आपण रोटावेटर मारून जमिनीत कुजून दिलं, तर त्याचं परत सेंद्रिय खत तयार होईल. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत होईल मक्याच्या चारापासून. किंवा तोच मकाचा चारा कापून आपण गाईला दिला आणि गायीने तो चारा खाऊन जे गाईपासून आपल्याला शेण मिळणार आहे, ते शेणच शुद्ध सेंद्रिय खत राहणार आहे. म्हणून मग असं शुद्ध सेंद्रिय खत आपल्याला कुठल्याच कंपनीकडे मिळणार नाही, जे निसर्गातून सेंद्रिय खत मिळतं. मग जर आपण हेच जर सेंद्रिय खत अशा प्रकारे टाकलं, तर हे सेंद्रिय खत जमिनीत पडल्यामुळे अनेक प्रकारचे जीवजंतू, जीवाणू, बुरशी, फंगस सर्व तयार होतील, ऍक्टिव्ह होतील आणि ते त्यांना मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ खायला मिळाल्यामुळं ते जीवजंतू, जीवाणू पण त्यांची चांगली वाढ होईल आणि आपोआप जैविक जीवजंतू, जीवाणू वाढतील. मग आपल्याला कंपन्यांकडून बॅक्टेरिया आणायची सुद्धा गरज राहणार नाही. मग तिथं आपले पैसे वाचतील आणि हे असे जीवाणू राहतील की हे कायमस्वरूपी काम करतील आणि हे मातीत असणारे जीवाणू वाढतील, ह्या वातावरणात असणारे जीवाणू राहतील आणि ते पिकांना आपली मदत करतील. म्हणून हे ओरिजिनल जीवाणू असतील. मग त्याच्यामुळं आपल्याला सेंद्रिय पदार्थ टाकले, तर सेंद्रिय पदार्थ हे जीवाणूंचं अन्न आहे आणि जीवाणूंचं जर मोठ्या प्रमाणात अन्न असलं, तर ते आपली संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवतील आणि झाडाला जे जे गरजेचे जीवाणू, बॅक्टेरिया आहेत, ते सर्व प्रकारचे बॅक्टेरिया तिथं तयार होतील, जीवाणू तयार होतील. मग त्याच्यामुळं आपल्याला नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ टाकले, तर विकतचे जीवाणू घ्यायची गरज नाही. मग नैसर्गिकच जीवाणू पण तयार होणार आहेत. आणि आज जी जडीबुटी, आता जडीबुटी जर निसर्गाकडून घ्यायची म्हणली, आता शेतीला आपल्या जी माती आहे, आता आपल्या मातीमध्ये जे जे पिकं उगतात, जे जे गवत उगतं, जी झाडं उगतात, जी फळझाडं उगतात, ते सर्व वैदिकच आहे. म्हणजे काय असतं, मातीला माहिती आहे की मला काय खायला पाहिजे, मला काय पाहिजे, मला कशाची गरज आहे, तर ती माती त्या जमिनीत त्या प्रकारचं गवत उगवत असते, त्या प्रकारची पिकं उगवत असते आणि आपण त्या प्रकारची पिकं घेत असतो. मग त्याच्यामुळे जे जे ज्या आपल्या जमिनीत उगतं, ते आपल्या जमिनीसाठी जडीबुटीच असते. मग ज्या प्रकारचं गवत असेल, कुठलंही गवत असेल, ते आपण वाळल्यानंतर वाळून कट करून जर आपण त्या जमिनीत ठेवलं, तर ती जडीबुटीच तयार होते आणि ते पिकाचं अन्न तयार होतं आणि मातीचं अन्न तयार होतं आणि त्याच्यामुळं आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढून आपली माती सशक्त होते, पिकं बलवान होतात. म्हणून आपल्या जमिनीत उगलेलं जे काही असेल, तेच त्या जमिनीचं ओरिजिनल अन्न असतं, तीच खरी जडीबुटी असते. म्हणून आपण सेंद्रिय, जैविक, वैदिक हे आपण निसर्गाकडून जर हे 15% असे कामं करून घेतली आणि 80-85% माती, हवा, सूर्यप्रकाश 80-85% आणि हे सेंद्रिय, वैदिक, जैविक हे निसर्गाकडून घेतलं, 100% आपल्याला विनामूल्य शेती होणार आहे आणि त्याच्यातून जे काही पिकवलेलं असेल तो आपला शुद्ध नफा असणार आहे. आज आपण काय करतो, आता नैसर्गिक पद्धतीने केलं, तर जिथं आपल्याला ₹1 खर्च लागणार आहे, तर आपण ती वस्तू ₹10 विकली म्हणजे 10 पट उत्पन्न मिळणार आहे आणि 10 पट आपला शुद्ध नफा असणार आहे. आज आपण काय करतो, ₹20 खर्च करतो या सेंद्रिय, जैविक, वैदिक कंपन्यांवर. ₹20 खर्च करून त्याची किंमत मार्केटमध्ये ₹21 तर ₹15 असते. काही वेळेस आपल्याला ₹5 घाटा खावा लागतो, काही वेळेस एवढा खर्च करून ₹1 नफा मिळतो. मग ती फक्त आपली हमाली असते. म्हणजे मग याच्याने आपल्याला कधीच शेती परवडणार नाही. मग त्याच्यापेक्षा आपण जर ₹1 खर्च करून आणि फक्त देखभाल करून, पिकांची देखभाल करणं, हे व्यवस्थित नियोजन करणं, हे व्यवस्थापन महत्वाचं आहे आणि निसर्गाकडून ज्या गोष्टी आहेत त्या आपण घेतल्या, तर 100% आपण ₹1ला ₹10 कमवू शकतो आणि ग्राहकालाही ते ₹21 घेण्याऐवजी ₹10 मिळत असेल, तर ते ग्राहकाला सुद्धा परवडणार आहे. आणि हीच निसर्गाची इच्छा आहे की आपण जे पिकवलेलं अन्न आहे, हे कुठल्याही गोरगरिबापासून तर श्रीमंतापर्यंत एकाच भावात मिळाली पाहिजे. जी जीवनावश्यक वस्तू आहे, जे अन्न आहे, हे सर्वांना सारखंच मिळालं पाहिजे. हे गरीबातल्या गरीबाला विकत घेता आलं पाहिजे, ही निसर्गाची इच्छा आहे. शेतीतून जे काही पिकवलेलं अन्न आहे, हे पिकवलेलं अन्न
प्रत्येकाला खायला मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाच्या पोट भरलं पाहिजे, हा शेती करण्याचा मुख्य उद्देश आहे आणि ही निसर्गाची इच्छा आहे. आणि जर आपण या निसर्गाला समजून अशा प्रकारे शेती केली तर आपण या निसर्गाच्या उद्देशाला पण पूर्ण करू शकतो आणि निसर्ग मग आपल्यालाही कधीही काही कमी पडणार नाही आणि आपण 1 रुपयाला 10 रुपये कमवू शकतो. म्हणजे एवढी सोपी शेती आहे. पण आज आपल्याला कंपन्यांनी गोंधळून टाकलं आहे आणि कंपन्यांनी आपल्याला निसर्गाचा मार्ग बंद करून त्यांच्या मार्गाने घेऊन जात आहे. जोपर्यंत आपण शेती आपल्या डोक्याने करणार नाही तोपर्यंत आपल्याला खरी शेती समजणारच नाही. आज आपण शेती करतोय, कंपन्यांच्या डोक्याने करतोय, मार्केटिंगवाल्यांच्या डोक्याने करतोय, म्हणून त्या पद्धतीने आपण खर्च करतोय आणि जेवढं खर्च केला तेवढं उत्पादन येतं किंवा काही वेळेस ते पण उत्पादन येत नाही, म्हणून शेती तोट्यात होते आणि मग आपण कर्जबाजारी होतो. म्हणून शेतकरी कधीच श्रीमंत होत नाहीये. कंपन्या श्रीमंत होत आहेत, कंपन्या मोठमोठ्या होत आहेत आणि शेतकरी गरीब होत चालला आहे. मग जे काही शेतकरी आपल्या अनुभवातून शेती करतात, आपल्या अनुभवाने करतात, आज ते शेतकरी सक्सेस आहेत. धन्यवाद.